प्रभादेवी आणि परळ या दोघांना जोडणारा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी जुना पूल पाडून दुमजली पूल बांधण्यात येणार आहे। मात्र नव्या पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील जवळपास 19 इमारती बाधित होणार असून जोवर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही तोवर पाडकामाला आमचा विरोध असेल अशी भूमिका रहिवाशांनी स्पष्ट केली। आज सुद्धा स्थानिकांचा विरोध होऊ शकतो आणि हे लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलाय सचिन गाड यांनी। ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिज 12 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। त्या संदर्भातील नोटीस ही वाहतूक विभागाने काढलेली आहे। आपण सध्या याच पुलावर आहोत। फेब्रुवारी 2025 मध्ये खरं तर हा पूल पाडला जाणार होता, मात्र त्यावेळेला स्थानिकांनी प्रचंड विरोध केलेला होता। त्यानंतर तारीख पुढे ढकलण्यात आली। 2 दिवसापूर्वी जेव्हा हा पूल बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा देखील स्थानिकांनी कडाडून विरोध केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की इथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी या दोन इमारती आहेत, त्यातील रहिवाशांना जवळपासच्या परिसरातील म्हाडा सदनिकांमध्ये त्यांचं पुनर्विकास केलं जाणार आहे। मात्र असं असलं तरी 17 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे आणि त्यामुळे आज जेव्हा पुन्हा एकदा हा पूल बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा पुन्हा एकदा स्थानिक आणि पोलीस हे आमने सामने येऊ शकतात आणि यावेळेला स्थानिक नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत करमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। मुंबई महापालिकेसंदर्भात भाजपकडून सातत्याने